Hello everyone, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द फॉर्म्ड एलिमेंट्स. ओके, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्लाझ्मा बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्म्ड एलिमेंट्स बघणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट इट. फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये आहे ना तीन हे होतात. ओके, तीन हे येतात. दॅट इज वन इज द एराथ्रोसाइट्स, त्यानंतर ल्युकोसाइट्स, and then last one is the thrombocytes. Platelets are also called as the thrombocytes. Okay, these are the three. Okay, erythrocytes, leukocytes and thrombocytes, that is the platelets. Erythrocytes मध्ये RBC, here WBC, and here one is the platelets. Okay, right, done. Okay, let's start. आज आपण बघणार आहोत दॅट इज द एरिथ्रोसाइट्स. ल्युकोसाइट्स अँड प्लेटलेट्स आर कलेक्टिव्हली फॉर्म्ड. हे तिन्ही मिळून कलेक्टिव्हली कॉल्ड एज अ फॉर्म्ड एलिमेंट्स अँड दे कॉन्स्टिट्यूट 45%. ओके, प्लाझ्मा किती होता? दॅट इज द 55% आणि फॉर्म्ड एलिमेंट्स किती आहेत? 45%. त्यातलं पहिलं आज आपण बघणार आहोत दॅट इज द एरिथ्रोसाइट्स. ओके, एरिथ्रोसाइट्स. Erythrocytes is also called as RBC, red blood cells. Okay, RBC are the most abundant of all cells in blood. म्हणजे ब्लड मध्ये जेवढ्या सेल्स असतात ना त्यातले मोस्ट अबंडंट. ओके, मोस्ट अबंडंट. ओके, मोस्ट अबंडंट. अ हेल्दी अडल्ट मॅन ऑन एन एव्हरेज 5 million to 5.5 million RBCs per mm3. ओके, 5 to 5 million of mm3. Okay, that's all. mm3, that's all. जे RBC ब्लड पैकी एवढं असतात. ओके, RBC आर फॉर्म्ड इन रेड बोन मॅरो. अडल्ट्समध्ये रेड बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात. ओके, रेड बोन मॅरो, रेड बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात. अँड डिवाइड ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस इज ॲबसेंट मोस्ट ऑफ मॅमल्स अँड बायकॉन्केव्ह इन शेप. ओके, शेप बायकॉन्केव्ह, बायकॉन्केव्ह शेप आणि डिवाइड ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियस इज ॲबसेंट इन मॅमल्स, इन मोस्ट ऑफ द मॅमल्स. दे हॅव रेड कलर्ड आयर कंटेनिंग सेल्स complex, they have hemoglobin. Okay, hemoglobin is present. Hemoglobin. Okay, hemoglobin, hence the color of these cells. A healthy individual has 12 ते 16 ग्रॅम ऑफ hemoglobin. Okay, hemoglobin किती असते? 12 ते 16 ग्रॅम. ओके, 12 ते 16 ग्रॅम ऑफ hemoglobin in every 100 ml of blood. Okay, of 100 ml blood. Okay, 100 ml blood. These molecules play a significant role in transport of respiratory gases. RBC's average lifespan is 120 days. Lifespan किती असते? 120 days. Okay, 120 days. After which they are destroyed in the spleen, graveyard of RBC. Graveyard of RBC. GRAVE, graveyard of RBC. Graveyard of RBC is the spleen. ओके, डन. आता आजच्या लेक्चरमध्ये RBC पहिल्या स्टार्टिंगला काय होतं? फॉर्म्ड एलिमेंट्स. फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये काय काय होतं? एरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स अँड प्लेटलेट्स. ओके, दिस कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ फॉर्म्ड एलिमेंट्स आणि हे किती असते? 45%. ओके, राईट. आता यातलं पहिलं RBC बद्दल म्हणजे दॅट इज द एरिथ्रोसाइट बद्दल. एरिथ्रोसाइट जे आहेत ना जर ऑल्सो कॉल्ड ॲज RBC. ओके, आणि बॉडीमध्ये जेवढ्या सेल्स असतात ना सगळ्यात मोस्ट अबंडंट सेल इज द एरिथ्रोसाइट. ही किती असतात? 5 to 5.5 million per mm3. ओके, आणि रेड बोन मॅरोमध्ये हे म्हणजे तयार कुठं होते? दॅट इज रेड बोन मॅरोमध्ये. आणि ह्याचं शेप कसं असते? बायकॉन्केव्ह शेप आणि डिवाइड ऑफ न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस इज ॲबसेंट. आणि ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असते किती? 12 ते 16 ग्रॅम इन 100 ml ऑफ
ब्लड, 100 ml ऑफ ब्लडमध्ये 12 ते 16 ग्राम हे असते. आणि लाईफ स्पॅन 120 days आणि ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी इज द स्प्लीन. ओके, डन. काय काय होतं, लेट्स रिवाइज हिअर, वी विल रिवाइज. पहिल्या स्टार्टिंगला फॉर्म्ड एलिमेंट्स. ओके, फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये 3 येतात. ओके, पहिले इरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स आणि प्लेटलेट्स किंवा ह्याला थ्रोम्बोसाइट्स पण म्हणू शकता. ओके, एरिथ्रोसाइट्स म्हणजे आरबीसी, ल्युकोसाइट्स म्हणजे डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स दॅट इज आहे. आणि हे किती असते, 45% ऑफ द ब्लड, ब्लडच्या 45% असते. आणि प्लाझ्मा जो होता ना दॅट इज 55%. झालं का 100%? ओके, दॅट्स राईट. जस्ट 1 मिनिट. ओके, आता ह्यातलं पहिलं आपण बघणार इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज आरबीसी. ओके, आरबीसी, इरिथ्रोसाइट्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज आरबीसी. आणि हे किती असते, काय म्हणतात, मोस्ट अबंडंट असते आणि 5 to 5.5 million per mm³ एवढं प्रेझेंट असते. आणि हे बाय कॉन्केव्ह शेप असते, बाय कॉन्केव्ह शेप, डिवाइड ऑफ न्यूक्लियस आणि 120 days लाईफ स्पॅन. आणि ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी इज द स्प्लीन. ओके, स्प्लीन इज द ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. ओके, डन, दॅट्स ऑल. आणि याच्यामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो किती, 100 ml ऑफ ब्लडमध्ये दॅट इज 12 ते 16 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन इज प्रेझेंट. खतम. ओके, लास्ट टाइम वी आर रिवाइजिंग फॉर्म्ड एलिमेंट्स. ओके, फॉर्म्ड एलिमेंट्समध्ये 3 हे होतात, एरिथ्रोसाइट्स, ल्युकोसाइट्स, प्लेटलेट्स. एरिथ्रोसाइट्स पहिला ह्याला ल्युकोसाइट्स म्हणजे डब्ल्यूबीसी, आरबीसी आणि दिट इज द थ्रोम्बोसाइट्स. ओके, एरिथ्रोसाइट्स दॅट इज द आरबीसी सुद्धा म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज आरबीसी. आणि हे कसं असते, बाय कॉन्केव्ह शेपमध्ये असते, डिवाइड ऑफ न्यूक्लियस ह्याच्या आणि 5 to 5.5 million per mm³. आणि ह्याच्यामध्ये 120 days लाईफ स्पॅन असते, 12 ते 16 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन प्रेझेंट असते. आणि ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी इज द स्प्लीन. म्हणजे हे डिस्ट्रॉय कशामध्ये, स्प्लीनमध्ये होतात. आणि फॉर्म कशामध्ये होतात, रेड बोन मॅरोमध्ये फॉर्म होतात. ओके, दॅट्स ऑल, खतम. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ल्युकोसाइट्स बघणार आहोत. ओके, बाय बाय.